काय सांगाल आता तुमच्या हातून 77 कोटी रुपयाचं उद्घाटन होतंय, कशा कशा पद्धतीची काम असणार आहे, काय म्हणा? भारतामध्ये सर विश्वेश्वरांनी 2 शहराची निर्मिती केली होती, त्याचं डिझाईन केलं होतं. एक चंदीगड होता आणि एक धुळे होतं. चंदीगड वेगाने आर्थिक राजधानी झाल्यामुळे आणि राजधानी झाल्यामुळे वेगाने मोठी झाली. धुळे थोडं धीमी गतीने प्रगतीकडे वाटचाल करतात. आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या धुळे शहराला गतवैभव प्राप्त करत इथे विकासाच्या अनेक योजना आणायची. त्याच्यामध्ये धुळे शहराला सुंदर धुळे, सुरक्षित धुळे आणि स्मार्ट धुळे असा संकल्प आम्ही केला आहे. SSSचा धुळे असं आम्ही सगळ्यांनी ठरवून त्याच्यामध्ये आज एक जय हिंद सिटी सेंटर मॉल याचं भूमिपूजन झालं आहे. त्याचबरोबर 51 तीर्थस्थानांचं याच्या माध्यमातून नदी किनार आणि बनारसच्या धर्तीवर, अयोध्याच्या धर्तीवर डेव्हलपमेंटचं आमचा हा प्रयत्न आहे. आणि या माध्यमातून धुळे शहरामध्ये जर आपण बघितलं की मागच्या 5-6 वर्षामध्ये वेगाने धुळे शहराची प्रगती झालेली आहे. अनेक हायवे, देशाचे अनेक नॅशनल हायवे धुळे शहरामधून जातात. मनमाड इंदोर रेल्वेचं 18,000 कोटीच्या कामाला वेगाने सुरुवात झाली. एअरपोर्टची स्ट्रीप आम्ही मोठे करतो. एकंदरीतच धुळे शहराला, धुळे जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व पुढच्या काळामध्ये त्याचं जॉग्राफिकल स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळे प्राप्त होणार आहे. इंडस्ट्रियल शहर म्हणून प्राप्त होणार आहे, लॉजिस्टिक्सचं शहर म्हणून प्राप्त होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांचा प्रयत्न आहे. नियोजन सुरू झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे सुमारे 550 लोकांनी मुलाखती दिल्या आहेत. तर इकडे महायुतीचं गणित कसे असेल? खरं तर सगळीकडे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शक्य होऊ शकेल तिथे महायुतीमध्येच लढण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे, प्रयत्न आहे. काही ठिकाणी स्थानिक अडचणीमुळे युती होऊ शकत नसते किंवा काही अडचणी येत असतात, परंतु बाय अँड लार्ज मुंबईपासून सगळीकडे महायुतीमध्ये लढण्याचा विचार हा भारतीय जनता पार्टीचा आहे. की सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास आम्ही 74 जागांवर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू, इकडे याकडे कसे बघता आपण? खरं तर ते एक स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांचा निर्णय घेण्याचा आणि त्यांची भूमिका घेण्याचा त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये. त्यांना जो निर्णय घ्यायचा ते घेऊ शकतील. भारतीय जनता पार्टी हा सातत्याने सगळ्यांना घेऊन चालण्याचा प्रयत्न करते. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी सांगितलं की सबका साथ सबका विकास. जे जे येतील त्यांच्याबरोबर, जे नाही येतील त्यांच्या बिना भारतीय जनता पार्टीचा विकासाचा रथ हा दौडणारच आहे. आणि पुढच्या काळामध्ये 100% भाजपा किंबहुना काही बिनविरोध करता येईल का हा सुद्धा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करणार असेल. दोंडाईच्या पॅटर्न या ठिकाणी राबवण्याची आपली काही रणनीती असणार आहे का? आम्ही शहरातील लोकांना आव्हान करू की विकासाला साथ द्या, विकासाच्या बरोबर राहा. लोकशाही ही जिवंत असली पाहिजे, पण जिथे एकमत असेल, जिथे लोक एक विचाराने असतील तिथे जरूर त्याचा प्रकारचा विचार होऊ शकेल. त्या वार्डामध्ये आम्ही जिथे बिनविरोध होऊ शकेल तिथे 25 कोटी रुपयाचे कामं हे निश्चित गॅरंटीने त्या मतदारसंघात ते लोक मागतील ते होतील. आणि म्हणून बिनविरोधाला सुद्धा इन्सेंटिव्ह देऊ. झालं तर ठीक आहे, नाही तर निवडणूक लढून घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.